हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदी जाऊ देत. देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तो सदैव तुमच्या पाठीशी राहू देत प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये. कारण कोणी असो न असो, त्याचं असणं इम्पॉर्टंट असतं. आणि आज मी बनवते साबुदाणा खिचडी. सो रात्रीच मी साबुदाणा भिजत ठेवला होता आणि तो छान फुलला होता, मस्त मऊ. शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलं आहे आणि मी ते मिक्स करून घेते. साबुदाणा खिचडी खूप जणं बनवतात, स्पेशली महाराष्ट्रात तर ऑलमोस्ट ज्यांचा उपवास असतो ते लोक तर खिचडी बनवतात. चतुर्थीला किंवा उपासाच्या दिवशी हे स्पेशली महाराष्ट्रीयन घरांमध्ये बनतेच आणि प्रत्येकाला येते. पण मी जशी बनवते तसं मी आज शेअर करते. सो तुम्ही बघितलं असेल की मी साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलं. आता एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. ॲक्च्युली मी नॉर्मली तुपामध्ये करते खिचडी, पण माझी मम्मी तूप खात नाही, सो मी आता तेलामध्ये बनवते. सो मी बटाटे चिरून घेतले होते. मला खिचडीमधले किंवा पोह्यामधले बटाटे प्रचंड आवडतात. म्हणजे मला अशी बटाट्याची भाजी वगैरे नाही आवडत, पण पोह्यामध्ये किंवा खिचडीमध्ये आवडतात मला. सो मी एक बटाटा त्याचे काप करून घेतले आहेत आणि आता आपण ते छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आणि मिरच्या घालायच्यात, हिरव्या मिरच्या त्या आपण अगदी 4-5च घालते आहे मी, जास्त तिखट नाही करणार. सो आता मस्तपैकी बटाटा फ्राय करून घेऊया. आणि तुमची पण काहीतरी पद्धत असेलच बनवण्याची. खूप काही लोक ह्याच्यापेक्षा छोटे छोटे बटाट्याचे काप करतात, पण मला ना म्हणजे माझी मम्मी पण लहानपणी जेव्हा खिचडी बनवायची ना, ते एकदम छोटे छोटे काप करायची. पण मला ना तो बटाटा खिचडीमध्ये पोह्यामध्ये दिसलेला आवडतो. सो म्हणून मी थोडेसे मोठे पीस करते त्याचे. पण हे सगळं तुमच्यावर डिपेंड असतं, जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरिएशन करू शकता. तर आता आपण हे छानपैकी फ्राय करून घेऊया. आणि मी आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घालून घेते. आपण बटाटा आणि हिरवी मिरची दोन्ही छान एकत्र मस्तपैकी फ्राय होऊ देऊयात. आणि मीठ पण घालून घेते. खिचडी ना मला एवढी आवडत नाही, ॲसिडिटी होते त्याने. ॲक्च्युली माझ्या ना कॉलेजमध्ये वगैरे मी उपवास करायचे, तर सोमवारी पण माझा उपवास असायचा आणि गुरुवारी पण. सो सोमवारच्या उपवासाला तुम्ही वरई वगैरे काही खाऊ शकत नाही. सो सोमवारी आणि माझ्या वडिलांचा पण उपवास असायचा मंडेला. सो खिचडी आमच्याकडे बनायची. त्याच्यानंतर गुरुवारी पण खिचडी बनायची, कारण मम्मीचा उपवास असायचा. मग जेव्हा मी उपवास करायचे तर मला खिचडीने त्रास होतो, म्हणून मम्मी मला फ्रूट्स किंवा वरई असंच द्यायची, जेणेकरून. पण ना जसं म्हणतात ना निरंकार उपवास, त्याने ते माझ्याच्याने होत नाही. म्हणजे मी आधी खरंच केलेत, पण आत्ता अजिबात माझ्याच्याने होत नाही. मला खूप ॲसिडिटीचा त्रास होतो जर मी खाल्लं नाही तर. सो मला थोड्या वेळाने काही ना काही खावं लागतं. सो आता मी कटाक्षानेच टाळते. आता मी उपवास पण नाही करत. आणि खूप महिने झाले होते, म्हणजे अगदी 7-8 महिने किंवा वर्ष झालं असेल मी साबुदाणा खिचडीच खाल्ली नव्हती. आणि जसा प्रश्न पडतो ना आपल्याला की नाश्त्याला काय बनवायचं. सो मी पण रात्री विचार करत होते की आता उद्या काय बनवू. सो विचार केला, चला साबुदाणा ठेवलेला आहे तर आपण आता साबुदाणा खिचडी करूया. कधीतरी वर्षातून 1-2दा तर चालतेच, तुम्ही खाऊ शकता. आणि काही गोष्टी अशा असतात की ठीक आहे, तुम्ही थोडंसं पथ्य पाळून
पण सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. आणि पोहे झालं, साबुदाणा खिचडी झाली. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी नुसती खिचडी किंवा नुसते पोहे खात नाही, माझी खाण्याची पद्धत वेगळी आहे. सो मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कसं खाणं पसंत करते, जेणेकरून मला त्रास कमी व्हावा. आणि इन केस तुम्हाला पण जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्की तसं खाऊन बघा. मे बी तुम्हाला पण त्रास कमी होईल किंवा नाही होणार, डिपेंड्स तुम्हाला कितपत हाय लेवलची ॲसिडिटी आहे. ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी तर तशा टाळायलाच हव्यात, पण कधीतरी जिभेचे चोचले पण पुरवायलाच लागतात. सो तुम्ही बघितलं असेल की मी आता ते छान फ्राय झाल्यानंतर मी अति दाण्याचं कूट घातलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. जशी बाहेर असते एकदम ब्राऊन कलरची खिचडी दिसते, ह्याला एक वाफ काढून घेतली की ह्याचा कलर थोडासा चेंज होईल, छान वाटेल. सो आता आपण हे झाकून ठेवून देऊया. आणि आत्ता इतका वेळ पाऊस नव्हता आणि बाहेर आता जोरात पाऊस सुरू झालेला आहे. पावसाने इतकं नको केलं आहे ना की काहीच सांगू शकत नाही. ह्याचं काय म्हणजे लोक इतकी आजारी पडतात, कारण मध्येच ऊन मध्येच पाऊस, विचित्र वातावरण झालेलं आहे. रात्रभर पाऊस पडत होता, आता थोडंसं उघडलं होतं आणि पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे. सो ही माझी खिचडी रेडी झालेली आहे. त्याचा कलरही छान झालेला आहे आणि मी ह्याच्यामध्ये दही मिक्स करून खाते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.